मदत घेणारा माणूस अटी घालत नसतो कपिल. भाईकर एक मिनिट. कपिल सांग काय अटी आहेत तुझ्या? एखादा बाहेरचा इन्व्हेस्टर जसा इन्व्हेस्ट करेल ना तसंच तुम्ही इन्व्हेस्ट करायचं आणि मी दर महिन्याला रिपेमेंट्स करणार. कपिल अरे माझ्यात आणि बाहेरच्यात काही फरक आहे की नाही? हे बोलून तुम्ही सगळ्यांनी मला परक करून टाकलं. सर असं अजिबात नाहीये. हे बिझनेस एथिक्स आहेत. अरे तुझी मस्करी करत होतो मी. हट मान्य आहे मला तुझी. अजून काही नाही? गुड. मग आता हा चेक घे आणि बँकेत जाऊन आजवरचे सगळे ड्यूज क्लिअर कर. एवढंच नाही पुढच्या 4 महिन्याच्या कर्जाचे हप्ते आणि खर्च ही अमाऊंट सुद्धा ऍड कर. म्हणजे असं नको व्हायला की आज मदत घेतली आहे आता पुन्हा उद्या कशी काय मागू. हा घे. काका अरे राहू दे राहू दे राहू दे. देवच पावला म्हणायचा. देवा पुढे साखर ठेवून येतो. आता थोडं रिलॅक्स वाटतंय. पण या सगळ्या गडबड गोंधळामुळे कपिल आणि गौरीला एकमेकांसाठी वेळच देता आला नाही. गौरी चहा घेणार आहेस? नाही नको. का मूड नाहीये? तू हो का म्हणालास त्यांच्याकडून मदत घ्यायला? गौरी आपण गेले कित्येक दिवस इन्व्हेस्टर शोधतोय. खूप प्रयत्न चालू आहेत की नाही. इव्हन हिरेनही त्याच्या ओळखीच्या माणसांशी बोलतोय. मिळाला का आपल्याला इन्व्हेस्टर? नाही ना. आणि काकांकडूनही आपण काही फुकट मदत घेत नाही आहोत. सगळ्या गोष्टी प्रोसिजर नुसारच करणार आहोत. मी सगळं रिपेमेंट करणार आहे त्यांना. आणि मला सांग ते जे म्हणतायत ते त्यांनी खरंच केलं असतं तर ते बँकेत गेले असते आणि सगळं लोन फेडलं असतं त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर. तर तेही बरोबर आहे पण काय आता? मला नाही आवडत ते. अशा खूप निगेटिव्ह वाइब्स येतात. गौरी तुझा खरंच विश्वास आहे अशा गोष्टींवर? माहित नाही रे पण असं खूप निगेटिव्ह वाटतं हे खरं. आणि गंमत माहितीये का हे मल्लिका बाबतीत नाही वाटत. तिच्याबद्दल मला जेलसी वाटते तरी सुद्धा. गौरी मी हे असं नसतं केलं ना तर आपल्याला आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली राहावं लागलं असतं आणि आपल्याला रामाश्रय सोडावं लागलं असतं. आणि त्यांनी ते केलंच असतं ना. आणि वेडाबाई तुला एक गोष्ट कळतेय का? आता ह्या सगळ्यामुळे आपल्याला साखरपुड्यावर विचार करायला वेळ मिळणार आहे. कधी करूया साखरपुडा? सांग ना. लाजतेस? वा 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 वा. एवढी आनंदाची बातमी मी सांगितली. आजीची ही रिॲक्शन. तू का हसतेस? आणि काय तू केव्हा आलीस? मी आजींच्या उत्तरावर असते. तुला काय माहित आजीने काय उत्तर दिलं? तुझे स्वतःला समजून बोललास ना ते मी सुद्धा ऐकलं. आजी चिडल्या ना. अरे ते तू सगळ्यात शेवटी फोन केलास ना म्हणून. म्हणजे काल रात्री आई बाबांनी त्यांना फोन केला होता. मग त्यांचा मला फोन आला. मग हिरेंचा सुद्धा मला फोन आला की तो सुद्धा आजींशी बोललाय म्हणून त्या तुझ्यावर रागवल्या. होतं असं कधी कधी. इट्स ओके. अरे आजींचा फोन बघू. मैत्रिणीचा फोन आहे. खेळू. हा बोल. आता धनंजय भाऊंचे पैसे परत करण्याचा काय विचार केलाय? आपण जे फूड फेस्टिवल ऑर्गनाइज करतोय त्याच्यातनं रिझनेबल अमाऊंट जमा होईल असं वाटतंय. गरम गरम चहा आणलाय आलं घातलेला घ्या. थँक्यू. बरं या फूड फेस्टिवलला
आणखीन कोण कोण येणार आहे, कुठून कुठून येणार आहे, म्हणजे नेमके किती स्टॉल्स असणार आहेत? मल्लिका म्हणाली ती हे सगळं मॅनेज करेल, ती त्या लोकांना बोलवणार आहे. कपिल, मला सांगा, साखरपुड्याच्या जेवणात गोड काय ठेवायचं? म्हणजे श्रीखंड का बासुंदी? आमच्या गौरीला मात्र बासुंदी आवडते. हा, काय बासुंदी चालेल. इंदू जरा 2 मिनिटं थांबतेस का? आम्हाला जरा बोलू दे ना. अहो ते काय, तुम्ही नेहमीच बोलत असता, नंतर बोला, आज हे जास्त महत्वाचं आहे. हा तर कपिल, तुम्ही मला सांगा, साखरपुड्याला तुम्ही कपडे कोणते घालणार आहात? म्हणजे सलवार कुर्ता घालणार आहात का शर्ट पॅन्ट? जे घालाल ते गौरीच्या कपड्यांना मॅचिंग असं घाला. हा, हो तुम्ही म्हणाल ते घालेन मी. तुम्ही उद्या म्हणालात कुर्ता घाल तर कुर्ता घालेन, तुम्ही शर्ट पॅन्ट म्हणालात तर शर्ट पॅन्ट घालेन, तुम्ही म्हणाला अगदी काळं घाल काहीतरी तर काळही घालेन. नाही, काळा नको बाई, शुभ कार्यात ना काळं घालू नये. हा, मग काय एखादा लाल कुर्ता घालेन. हा चालेल, लाल रंगाचा चालेल, कारण मी ना गौरीसाठी अबोली रंगाची साडी घेतलीये खास साखरपुड्यासाठी. तू जर आता अबोली होतेस का, मध्ये आम्हाला थोडंसं बोलता येईल. हो बोला. कपिल, कुठे होतो आपण? हा तेच, तिच्या ओळखीचे काही उद्योजक आहेत, ती त्यांना बोलवेल. हा, एक तर इकडे कोकणातच सेटल झालाय, मूळचा केरळातला आहे तो सगळे केरळी पदार्थ करेल. बर. बोला काकू. हा, तर मला काय म्हणायचं होतं, साखरपुड्यासाठी तुम्हाला कपडे घ्यावे लागतील ना, ते इथे घेऊयात का मुंबईत? आणि तुम्हालाही गौरीला साड्या घ्याव्या लागतील, मुंबईत चांगल्या मिळतील हो साड्या. मी काय म्हणते, आपण सगळेच जण जाऊयात का खरेदीला मुंबईला? काकू मी काय सांगणार, तुम्ही एक काम करा, तुम्ही आजी इथे आली ना की तिलाच विचारा. म्हणजे साखरपुड्याची सगळी तयारी तुम्ही गौरी आणि आजी मिळूनच करणार आहात, त्यामुळे मला विचारून काहीच फरक पडणार नाही. अहो मग तुम्ही काय करणार? तुम्ही तिघी जणी जे सांगाल ते मी ऐकेन. शेवटी कपिल काय ना, आपल्याला कुठं काय ठरवता येतं, बायका सांगतील ते शेवटी आपल्याला ऐकावं लागतं. चल जरा आपण बाहेर मोकळ्यावर जाऊन बोलूया. हा, हे काय श्रेया, फिनिश दॅट दूध. हा, मला नाही आवडत. श्रेया, दूध हे पूर्ण अन्न असतं, ते घेतलंस ना तर स्ट्रॉंग होशील तू. हा, तुझ्या कपिल दादाच्या साखरपुड्याला तुला मस्त मजा करता येईल. पण कधी करणार आहेत साखरपुडा? श्रेया, अगं असं अचानक करून कसं चालेल, सगळं कसं रितसर व्हायला हवं. आणि काल तू छान छान कपडे कुठे घातले होतेस, रामाश्रय सुद्धा सजवलं नव्हतं, मग तुला मजा कशी आली असती? आणि अण्णा, कपिल सरांचा पॉइंट मी ऍग्रीड. हा, म्हणजे आजीला कसं वाटेल जर ती नसताना रिंग गिव्ह केली तर? आपण आहे ना यांचा साखरपुडा एकदम धूमधडाक्यात करूयात. सगळीकडे फुलांच्या माळा, कंदील लावूयात, मस्तपैकी सजवूयात सगळं. हा नाही, आणि काय करू आपण, रामाश्रयातच केक बनवू. इस्माईलला सांगू ना तयार करायला, तो क्रीम वाला. हा, तो 2 लेअर वाला. हा हा, आणि त्याच्यावर 2 छोट्या छोट्या बाहुल्या पण लावूया. बर. आणि हा, सगळीकडे ना मस्त की असे कॅन्डल्स लावू, ते विजेचे लाईट नको. अच्छा, नाही बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण वेळ तू तेच काम करत राहा, मेणबत्ती पेटवायचं. म्हणजे कसं, आला वारा, विजली मेणबत्ती पेटवली. अरे मी फक्त रोमॅन्टिक वातावरण तयार व्हावं म्हणून म्हणत होते. का म्हणजे ते इन्सिक्युअर होणं बरोबर आहे? अरे बरोबर नाहीये, म्हणजे स्वाभाविक आहे पण बरोबर नाहीये. ते स्वाभाविकही आहे आणि बरोबरही आहे. आणि तू एकटीच कशी ठरवतेस का बरोबर नाहीये?
कारण ते बरोबर नाहीये कपिल. काय बोलतोयस तू? ते बरोबर आहे बिकॉज आय लव्ह यू. आय लव्ह यू.